चंपाषष्ठीच्या निमित्ताने आज बुधवार खोलखंडोबा मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती. विशेष म्हणजे या पावन पर्वासाठी संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता. विविध फुलांची सजावट, रंगीबेरंगी रांगोळ्या आणि दिव्यांच्या रोषणाईमुळे परिसर न्हाऊन निघाला होता. बुरुड गल्लीजवळ असलेले हे मंदिर आपल्या अद्वितीय रचनेसाठी ओळखलं जातं. खोलखंडोबा या नावातील खोल हा शब्दच त्याचं वैशिष्ट्य अधोरेखित करतो. कारण येथे असलेले शिवलिंग हे जमिनीपासून तब्बल 25 ते 30 फूट खोल उतरल्यावर दिसतं. दगडी पायऱ्यांमधून खाली गेल्यावर दिसणारी प्राचीन दगडी खांबांची रचना मंदिराची ऐतिहासिकता जिवंत ठेवते. कोल्हापूरमधील सर्वात जुना परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खोलखंडोबात आज शेकडो भाविकांनी एकत्र येत मनोभावे पूजन केले. चंपाषष्ठीनिमित्त विशेष विधी, आरती आणि भक्तिगीतांनी मंदिर परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण केले होते. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.